हॅलो हॅलो एव्हरीवन. एमपीएससी ग्रुप बी साठी प्रिपरेशन करताय, ग्रुप बी असो या ग्रुप सी असो, ग्रुप बी साठी प्रिपरेशन करताय. हे येणारी जून जी आहे, जून 2026 ची एक्झाम तुम्ही फोकस केली असेल तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. मी जान्हवी डोसे तुम्हा सर्वांचं जनरल ऍग्रिकल्चरच्या युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये सहर्ष स्वागत करते. बघा, आज आपण यामध्ये काय बघणार आहोत तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन कशाशी रिलेटेड, जे की पूर्ण ग्रुप बी चे नियरअबाउट 2019 पासून ते 2025 पर्यंतचे. ओके, आपण 2017 पासून ते 2025 पर्यंतचे सगळे जे पेपर आहेत ग्रुप बी चे, म्हणजे काय PSI STI ASO साठी जी आपले प्रिलिम्स होते त्यामध्ये ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन हे असतात. तुम्हीही ऑब्झर्व केलं असेल, जर तुम्ही आधी एक्झाम दिली असेल, आधी जर तुमचे अटेम्प्ट असतील तर तुम्हाला माहिती की प्लांट पॅथॉलॉजी वरती क्वेश्चन हा असतोच. प्लांट पॅथॉलॉजीचा डिसीज आहे, ओके, किंवा मग एंटमॉलॉजीचा एखादा फॅक्टर आहे त्यावरती हा क्वेश्चन असतोच. तर हे सेशन तुमच्यासाठी फ्रुटफुल असेल. ऍग्रिकल्चर वाले जे आहे त्यांनी जर एकदा बघितलं तर त्यांना आयडिया येऊन जाईल. म्हणजे त्याच्यामुळे काय होते की माणूस ते गोष्ट रीड करायला जातो, आणि जे नॉन ऍग्रिकल्चर आहेत त्यांच्यासाठी एक बेस्ट होईल. कारण काय की क्वेश्चन हे रिपीट होत असतात. PYQ आपण कशासाठी अनालिसिस करतो की आपल्याला कळायला पाहिजे की एक्झॅक्ट क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये विचारतात काय, आणि दुसरं काय असतं की PYQ MPSC चे PYQ हे रिपीट होतात. ओके, आता तुम्ही म्हणसाल की नाही होत, तर मी तुम्हाला दाखवते की क्वेश्चन कसा रिपीट झालाय. ओके, तर वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न काय बघा की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस. क्वेश्चन हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती विचारलेला आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे मेल ऑर्गन आहे, ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत असतात. एक म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरं म्हणजे स्पर्मिओजेनेसिस. तर आपल्याला विचारलेलं कशाबद्दल आहे, स्पर्मॅटोजेनेसिस बद्दल. त्याचा सिक्वेन्स आपल्याला विचारलेला आहे. कशाचा, की जे स्पर्म शुक्राणू निर्मिती होते त्याचा योग्य घटनाक्रम आपल्याला विचारलेला आहे. आणि ऑप्शन्स दिले आहे बघा, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्म. सेकंड आहे स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. ऑप्शन थर्ड आहे स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्मॅटोगोनिया आणि लास्ट काय आहे, स्पर्म. आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्म आणि स्पर्मॅटिड. तर बघा, हा क्वेश्चन आपल्याला 2017 मध्ये विचारला होता. याचं करेक्ट आन्सर फर्स्ट येते. कसं येते आपण बघूया. की जे फॉर्मेशन जेव्हा स्पर्मॅटोझुआ जर्म सेल जी आहे ती स्पर्मॅटोझुआ पासून बनत असेल तर त्याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. आणि जेव्हा मॅच्युरेशन, स्पर्मॅटिडचं मॅच्युरेशन स्पर्मॅटोझुआ पासून होत असेल, म्हणजे जेव्हा जर्म सेल आली तेव्हा काय आहे, स्पर्मॅटोजेनेसिस. आणि जेव्हा स्पर्मॅटिड येत असेल तेव्हा काय आहे, स्पर्मिओजेनेसिस. ह्या दोन कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. ओके, तर आता आपण बघूया की त्याचे काय 4 झोन पडतात. जेव्हा स्पर्म फॉर्मेशन होतं त्याचे 4 झोन पडतात, ज्याच्यामध्ये बघा 2 वेळा काय होतं, मिओसिस होते. मिओसिस किती वेळा होते, 1 टाइम होते. आणि मायटोसिस किती टाइम होते, मायटोसिस फक्त एकच वेळा होते. काय होते, मायटोसिस एकच वेळा होते. म्हणजे काय की रिजनरेशन जे आहे, रिजनरेशन हे मिओसिस मध्ये होते. काय की डॉटर सेल न्यूक्लियर तयार होतात. ओके, आणि याच्यामध्ये टॉयसेन तसंच राहतंय. ओके, हे काय आहे, मायटोसिस आहे. जर आपण मायटोसिस मध्ये बघितलं, मायटोसिस मध्ये 4 एन जर असेल तर 4 एनच मिळते. आणि मिओसिस जर असेल, जर टॉईस एन असेल तर ते काय होते, एन एन कंडिशन. म्हणजे डॉटर न्यूक्लियाय आपल्याला कशामध्ये मिळतात, मिओसिस मध्ये मिळतात. मग क्वेश्चन हा याच्यावरती विचारू शकतात की मिओसिस किती वेळा होते, तर मिओसिस 2 वेळा होते आणि मायटोसिस हे एकदा होते. मायटोसिस किती वेळा होते, एकदा होते. किंवा कशामध्ये, स्पर्म फॉर्मेशन मध्ये. ओके, तर त्याच्या 4 झोन होत आहेत, 4 झोन आहेत, 4 स्टेप आहेत. स्टार्टिंगची आहे स्पर्मॅटोगोनिया, किंवा त्याला आपण जर्मॅरियम म्हणतो. ओके, जर्मॅरियम, जर्म सेल, स्पर्मॅटोगोनिया. तर याच्यामध्ये काय होते, जी स्पर्म ट्यूब आहे त्या स्पर्म ट्यूब मध्ये काय होते, जर्म सेल असतात. जर्म सेल त्याला आपण प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया म्हणतो. आणि अपायकल सेल जी की न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. अपायकल सेल जे काय करते, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करते. ते झाल्यानंतर स्टार्टिंगला काय येतो, गोनिया. ओके, गोनिया फॉर्म होतो. गोनिया फॉर्म झाल्यानंतर साइट फॉर्म होते. ओके, साइट फॉर्म होते म्हणजे इथे काय होते, मायटोटिकली डिव्हिजन होऊन स्पर्मॅटोगोनियम गेट एन्व्हलप इन अ सिस्ट, म्हणून तिचं नाव काय आहे, साइट्स. ओके, रिपीटेडली डिवाइड मायटोटिकली टू गिव्ह स्पर्मॅटोसाइट. स्टार्टिंगला काय झालं, स्पर्मॅटोगोनिया.
स्पर्मॅटोगोनिया नंतर काय झालं, स्पर्मॅटोसाइट, साइट झाल्याच्या नंतर येते टीड. स्पर्मॅटिड म्हणजे काय, इथे काय होतं त्याचं मॅच्युरेशन. जो हा स्पर्मॅटोसाइट बनलेला आहे हा कशामध्ये जातो, रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे मिओसिस मध्ये जातो. ओके, फर्दर तो काय होतो, स्पर्मॅटोसाइटचा स्पर्मॅटिड तयार होतो. स्पर्मॅटिड झाल्यानंतर स्पर्मॅटोझुआ ट्रान्सफॉर्मेशन, हा स्पर्मॅटिडचं डबल काय होते, मिओसिस होऊन. आता हे बघा, याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट झालं म्हणजे काय, स्पर्मॅटोसाइटचं जे कन्व्हर्जन आहे, जे आपलं स्पर्मॅटोगोनिया पासून काय बनलं, स्पर्मॅटोसाइट पासून काय बनला, स्पर्मॅटिड बनला, जे आपल्याला राऊंड स्पर्मॅटिड दिसते याच्यामध्ये. आणि स्पर्मॅटिड झाल्यानंतर स्पर्मॅटोझुआ म्हणजे काय, स्पर्म फॉर्म झाले, याला काय म्हणतात, स्पर्मॅटोजेनेसिस किंवा स्पर्मिओजेनेसिस. जेव्हा स्पर्मॅटोझुआ पासून स्पर्मॅटिड पासून बनते तेव्हा स्पर्मिओजेनेसिस, आणि जर्म पासून जेव्हा बनते तेव्हा तो काय असतो, स्पर्मॅटोजेनेसिस. हा काय आहे, स्पर्मिओजेनेसिस, कारण इथे काय आहे, स्पर्मॅटोसाइट पासून बनलाय म्हणून स्पर्मिओजेनेटिस. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर. आता तुमच्या लक्षात राहील, कारण की क्वेश्चन हा म्हणजे असे क्वेश्चन तुम्ही बघितले असेल, घटनाक्रम असेल तर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागतं, आधी गोनिया झाल्याच्या नंतर साइट झाल्याच्या नंतर टीड, आणि टीड झाल्याच्या नंतर स्पर्म फॉर्मेशन, ज्याला काय म्हणतो स्पर्मिओजेनेसिस असं म्हणतो. ओके, करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन 1. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एंडोसल्फान हे उदाहरण आहे. एंडोसल्फान इज अन एक्झाम्पल ऑफ, हे फंगीसाइड म्हणजे बुरशीनाशक आहे का, बॅक्टेरिसाइड म्हणजे जीवाणूनाशक आहे, हर्बिसाइड आहे का इन्सेक्टिसाइड आहे. तर एंडोसल्फान हे काय आहे, एंडोसल्फान हे आहे इन्सेक्टिसाइड. ओके, हे काय झालं होतं, 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. 2011ला याला काय केलं आहे, बॅन केलं आहे. ओके, याला काय केलं आहे, बॅन केलं आहे. त्यानंतर 2020 मध्ये परत एक लिस्ट आली होती, त्याच्यामध्ये किती इन्सेक्टिसाइड बॅन आहे, 27 इन्सेक्टिसाइड बॅन आहेत. ओके, त्याची जी लिस्ट आहे मी आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देईल. कारण एंडोसल्फान वरती क्वेश्चन आलाय म्हणजे देर इज अ ग्रेट पॉसिबिलिटी की जे अदर बॅन इन्सेक्टिसाइड आहे त्यावरती ही क्वेश्चन येऊ शकतो. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 2,4-D इज यूज टू कंट्रोल. ऑप्शन फर्स्ट आहे पॅरासिटिक फंगी, ऑप्शन सेकंड आहे पॅरासिटिक बॅक्टेरिया, ऑप्शन थर्ड आहे वीड, आणि ऑप्शन फोर्थ आहे व्हायरल डिसीज. बघा, 2,4-D हे काय आहे, एक संजीवक आहे, हे एक ग्रोथ रेग्युलेटर आहे. ओके, जर आपण त्याला लेस दॅन 20 ppm मध्ये यूज करत असू तर ते काय, ते ॲज अ ग्रोथ रेग्युलेटर म्हणून यूज होते. आणि जर आपण त्याला ग्रेटर दॅन 20 ppm मध्ये जर यूज करत असू, हे काय आहे, PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून याचा यूज होते. आणि ग्रेटर दॅन 20 ppm जर आपण यूज करत असू तर ते कशासाठी यूज करतो आपण, वीडच्या कंट्रोलसाठी, म्हणजे काय, ॲज अ हर्बिसाइड म्हणून यूज होतो. आता बघा, इथे आपल्याला इन्सेक्टिसाइड बद्दल विचारलेलं आहे आणि इथे आपल्याला हर्बिसाइड बद्दल विचारलेलं आहे. जे कॉमन आहे त्याबद्दल आपल्याला इथं म्हणजे जे आहे त्याबद्दल आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन कधीचा आहे, 2017चा. इथे करेक्ट आन्सर काय आहे, ते ऑप्शन थर्ड, वीड म्हणजे काय, तण. ओके, द नेक्स्ट बघा, ह्या 2,4-D बद्दल मी जे आहे डिटेल एक्सप्लेनेशन आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल आहे ह्यामध्ये जेनेटिक्सचा जो पार्ट आहे त्यामध्ये समजा. आता तुम्ही म्हणाल की 2,4-D आपण वीड साठी म्हणजे हर्बिसाइड म्हणून यूज करतो, तुम्ही ऍग्रोनॉमी मध्ये शिकवायला पाहिजे, बरोबर आहे. पण हे 2,4-D जे आहे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून सुद्धा यूज करतो, म्हणून तो टॉपिक आपण जेनेटिक्स मध्ये घेतला आहे. लेक्चर नंबर 11 तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला कळून जाईल. ओके, सॉरी, लेक्चर नंबर 10 मध्ये आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द प्लांट डिसीज लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम. आता 2018चे प्रश्न सुरू झाले, 2017 मध्ये 3 ते 4 प्रश्न विचारले. मी तुम्हाला सांगितलंय की 2 ते 3 मार्क्स तुमचे इथून फिक्स होणार म्हणजे होणार. ओके, तर क्वेश्चन बघा, द प्लांट डिसीज लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम. आणि ऑप्शन आहे बघा, ए फायटोप्थोरा इन्फेस्टन्स, ऑप्शन सी आहे पिथियम स्पीसीज, ऑप्शन सी आहे अल्बिगो कॅन्डिडा, आणि ऑप्शन 4 आहे कोलेडोट्रिकम. बघा, तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन जर बघितले तर फक्त हे मराठी टायपिंग केली आहे, नाहीतर त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स सेमच आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात की तुम्ही जे नॉन ऍग्रिकल्चरिस्ट आहे ते म्हणतात की ह्या ज्या PDF आहेत ह्या इंग्लिशमध्ये आहेत, तर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काहीही असा फरक दिसून येत नाही, कारण त्याचं नाव जे आहे फायटोप्थोराचं कुणालाच मराठीत माहिती नाही म्हणून ते जसं ॲज इट इज ठेवलं आहे. ओके,
त्याच्यामध्ये लेड ब्लाइट ऑफ बटाटो विचारलेला आहे. बघा यांनी बटाटा सुद्धा इथं मेन्शन केलेलं नाही आहे. हा काय आहे, फंगल डिसीज आहे आणि हा कशामुळे होतो तर हा होतो जनरली फायटोप्थोरा इन्फेस्टन्समुळे. कसा आहे, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 1 फायटोप्थोरा इन्फेस्टन्समुळे. आता हे जे पायथियम स्पीसीज आहेत हे कशामध्ये येतात, हे येतात टोमॅटोमध्ये. ओके, पायथियम ॲफिनिडर्मॅटम जो आहे हा मेजर कॉज करतो. टोमॅटोमध्ये जो ट्रान्सप्लांटिंग करतो आपण, ट्रान्सप्लांटिंग करतो म्हणजे काय की जे बघा इथे आपण काय करतो, इथे आपण आपला सीड, इथे आपला प्लॉट आहे, इथे आपण टोमॅटोचे बीज टाकणार, सीड्स टाकणार. सीड्स टाकल्यानंतर काय होईल की 1 मंथनी याची ग्रोथ होईल आणि हे 1 महिन्याचं प्लांट आपण ट्रान्सप्लांट करतो. ओके, प्लांट ट्रान्सप्लांट करतो आपल्या मेन फील्ड वरती. व्हेजिटेबलची जनरली ट्रान्सप्लांटिंगच करतात, तर ह्या प्रोसेसला म्हणतो ट्रान्सप्लांटिंग. जेव्हा ट्रान्सप्लांटेड टोमॅटो असतो, ओके, ट्रान्सप्लांटेड टोमॅटोचे जे नवीन नवीन झाडं असतात, ओके, नवीन नवीन झाडं असतात त्याच्यावरती ही पायथियम नावाची फंगी खूप जास्त अटॅक करते. कोणत्या स्टेजला, सीडलिंग स्टेजला. कोणत्या स्टेजला, सीडलिंग. आणि जे ट्रान्सप्लांटिंग करतो आपल्याला 1 मंथचे जे झाड असते, ओके, त्यावरती याचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कशावरती, टोमॅटोवरती. ओके, त्यांना हे अल्बिगो कॅन्डिडा. अल्बिगो कॅन्डिडा हा जनरली व्हाईट ब्लिस्टर म्हणतात याला. याला काय म्हणतात, व्हाईट ब्लिस्टर. हा आपल्याला कॅबेज कॉलीफ्लॉवर मध्ये दिसून येतो. ओके, मेजर कॉन्सर्न व्हाईट ब्लिस्टर वरती क्वेश्चन हा एमसीआर मध्ये सुद्धा विचारलेला होता. बघा म्हणजे आता तुम्ही असा विचार करत असाल की मी एमसीआरचा अभ्यास करत आहे आणि हे तर म्हणजे सेशन जे आहे ग्रुप बीचं चालू आहे, तर तुम्ही जर अभ्यास कोणताही करा, ऍग्रिकल्चरच राहणार आहे. जसं की ऍग्रिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे, बरोबर आहे, तर तो ग्रुप बी मध्ये जाऊन ग्रुप बी किंवा एमपीएस मध्ये तो ग्रीक वर्ड होणार नाहीये. ऍग्रोनॉमी ग्रीक वर्ड आहे, हे एमसीआर मध्ये आहे. एमसीआरच्या पुस्तकात आपल्याला ग्रीक वर्ड दिलाय, तर तुम्ही ग्रुप बीचं पुस्तक वाचताना तर त्याच्यामध्ये थेरी चेंज होणार नाहीये. ओके, अल्बिगो कॅन्डिडा व्हाईट ब्लिस्टर डिसीज आहे हा कशाचा, कॅबेज आणि कॉलीफ्लॉवरचा. त्यांना हे कोलेटोट्रिकम म्हणजे कोलेटोट्रिकम दिसला म्हणजे हा काय आहे, अँथ्रॅकनोज आहे. ओके, जसं कोलेटोट्रिकम ग्लिस्पोराइड आहे, कोलेटोट्रिकम फाल्कॅटम आहे, ही इम्पॉर्टंट डिसीज आहेत. ओके, तर हे सगळे डिसीज मी लेक्चर नंबर जे 7 आहे आपलं प्लांट पॅथॉलॉजीचं, ह्याच्यामध्ये 2012 ते 2024 चे पूर्ण पीवायक्यू एकत्र केले आहे. त्यामध्ये डिटेल असं डिस्कशन आपण कशावरती केलेलं आहे, प्लांट पॅथॉलॉजीचे, प्लांट डिसीजेस जे आहेत. ओके, प्लांट डिसीजेस किंवा त्याच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजीवरती क्वेश्चन येतो ते यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. मी या व्हिडिओची लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. हे सेशन झाल्याच्या नंतर तुम्ही लेक्चर नंबर 7 जरूर अटेंड करा. ओके, देन आता बघा आपल्याला फायटोप्थोरा बद्दलच क्वेश्चन का विचारला, कारण की जे नेहमी काय म्हणतो आपण त्याला, कीड याच्यावरती पीक वरती क्वेश्चन असतात, त्याच्या मागे काहीतरी हिस्ट्री असते, त्यावरतीच आपल्याला विचारला जातो. जसं की फायटोप्थोरा इन्फेस्टन्स आहे, त्याच्यामुळे काय झालं होता, इरिश फमाईन, इराण जो देश आहे, इरिश जो देश आहे त्याच्यामध्ये काय आला होता, मोठा दुष्काळ आला होता 1845 मध्ये. का बरं, कारण की पोटॅटो जे आहे, पोटॅटोवरती लेड ब्लाइट नावाचा डिसीज आला होता आणि पोटॅटोचं उत्पन्न पूर्ण काय झालं होतं, कोलॅप्स झालं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की आपण आपली जी उपजीविकामध्ये पोटॅटो खूप मोठा रोल प्ले करतो. ओके, तर ह्या ग्रेट फमाईन तिथे काय झालं होतं, दुष्काळ पडला होता. कशामुळे, तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्समुळे. म्हणून आपल्याला लेड ब्लाइट वरती नेहमी हा क्वेश्चन येतो. आणि हे प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे एंडेमिक डिसीजचं. बघा आता इपिडेमिक आणि एंडेमिक ह्यामध्ये तुम्हाला फार असं कन्फ्युजन असेल, तर मी तुम्हाला परत एकदा सांगेल की लेक्चर नंबर 7 बघा, त्याच्यामध्ये मी स्पोरॅडिक डिसीज काय असतो, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिसीज काय असतो, इपिडेमिक काय असतो, एंडेमिक काय असतो, याच्याबद्दल डिटेल असं डिस्कशन आपण तिथं केलेलं आहे. एंडेमिक डिसीज मी तुम्हाला इथे एवढंच सांगेल की हा एका एरियामध्ये, एक पर्टिक्युलर एरिया असतो, त्यामध्ये काय असतो, तो त्या एरियामध्ये आपल्याला प्रोलॉंग दिसतो, खूप दिवसापर्यंत दिसतो, त्याला म्हणतात एंडेमिक डिसीज. ओके, सॉरी. लेड ब्लाइट जो आहे डिस्ट्रॉय कशाला करतो, लिव्स आणि एडिबल जे रूट्स असतात पोटॅटो प्लांटचे, एडिबल त्याचं स्टेम वगैरे खातो. ओके, तर त्याच्यामुळे काय झालं होतं, फमाईन एवढा सिव्हिअर होता की 20 लाख लोक जे आहे स्टार्वेशनमुळे आयर्लंड मध्ये मेले होते. ओके, त्यानंतर 20 लाख लोक आयर्लंड सारख्या देशात त्यांना काय केलं होतं, आपला जीव जे आहे
फक्त कशामुळे द्यावं लागला, फक्त पोटॅटो, ओके, हे जे इरिशफमाइन आलं होतं, फायटोप्थोरा इन्फेस्टन्स मुळे त्यांना जीव गमवावा लागला होता, ओके, त्यामुळे यावरती क्वेश्चन हा नेहमी येतो. दुसरं इम्पॉर्टंट आहे, आणखी याच्यासारखे इम्पॉर्टंट आहे कॉफी रस्ट, ओके. कॉफी रस्ट हा हिमालया वेस्ट आफ्रिका मध्ये होतो. जनरली हा स्टार्टिंग मध्ये कधी कुठं झाला, कुठं दिसून आला, श्रीलंकेमध्ये, ओके. हा कॉफी रस्ट हा खूप इम्पॉर्टंट डिसीज आहे. श्रीलंकेमध्ये याने धुमाकूळ घातला होता, ओके. याला आपण कॉफी रस्ट किंवा कॉफी रोया म्हणतो आणि त्याचा कॉजिओल ऑर्गॅनिझम काय आहे, हेमेलिया वेस्टॉट्रिक्स, ओके. यावरती क्वेश्चन हा नेहमी येत असतो. त्यांना हे ब्राऊन स्पॉट ऑफ राईस, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस मुळे काय झालं होतं, बेंगालमध्ये जो पश्चिम बंगाल आहे तिथं फमाईन मोठा दुष्काळ आला होता 1943 मध्ये, ओके. त्याचा कॉजिओल ऑर्गॅनिझम काय आहे, हेल्मेंथोस्पोरियम ओरायझा. आणि हा डिसीज सिव्हिअर कुठे होतो, जेव्हा जिथं काय आहे, पोटॅश डिफिशियन्सी सॉइल मध्ये पोटॅशची डिफिशियन्सी आहे, त्या सॉइल मध्ये हा डिसीज एकदम सिव्हिअर दिसून येतो. नाव काय आहे, ब्राऊन स्पॉट ऑफ राईस. त्याच्यामुळे कोणता फमाईन आला होता, बेंगाल फमाईन आला होता, हेल्मेंथोस्पोरियम ओरायझी, ओके. यावरतीही एमसीआर ने सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि हा आता जी राजस्थानची एक्झाम झाली त्यामध्ये सुद्धा, राजस्थानचे जे काही एक्झाम झाल्या, एजीटीए वगैरे काहीतरी एक्झाम झाली, त्यामध्ये सुद्धा ब्राऊन स्पॉट वरती विचारले क्वेश्चन जो आहे तो विचारला होता, ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे, द इन्फेक्शन विच युजली डेव्हलप स्लोली अँड आर लॉंग लास्टिंग आर नोन ॲज डॅश डॅश इन्फेक्शन. ऑप्शन आहे क्रोनिक म्हणजे तीव्र संक्रमण, ऑप्शन सेकंड आहे अॅक्यूट म्हणजे तीव्र संसर्ग, ऑप्शन थर्ड आहे सिस्टमिक आणि ऑप्शन फोर काय आहे, लॅटेन्सी. बघा आता लॅटेंट पिरियड, इन्क्युबेशन पिरियड हे वेगळा कॉन्सेप्ट आहे, ओके. म्हणजे जो डिसीज आहे तो डिसीज इन्क्युबेट म्हणजे तो कसा येतो, त्याला किती दिवस लागतात आणि त्याचं अपिअरन्स जे येतं त्याच्यानुसार वेगवेगळे जे आहे टर्मिनॉलॉजी आहेत, जसं की लॅटेंट पिरियड आहे, इन्क्युबेशन पिरियड आहे, व्हायरुलन्स आहे, ओके. हे जे आहे मी लेक्चर नंबर 7 मध्ये तुम्हाला छान प्रकारे एक्सप्लेन केलं आहे. इथं बघूया आपण, आपल्याला विचारलेलं काय, इन्फेक्शन जे की स्लोली डेव्हलप होतं आणि दीर्घकाळ म्हणजे काय, लॉंग लास्टिंग राहतं, त्याला आपण म्हणतो क्रोनिक डिसीज. त्याला काय म्हणतो आपण, क्रोनिक डिसीज म्हणतो. आणि अॅक्यूट म्हणजे काय, लगेच येतो आणि लगेच जातो, त्याला काय म्हणतो आपण, अॅक्यूट म्हणतो, ओके. अॅक्यूट म्हणजे काय, आता तुम्ही पॉयझन बघितले असतील. आता अॅक्यूट पॉयझन, जसं आता क्रोनिक पॉयझन जनरली आपण हे याच्याबद्दल यूज करतो, रोडेंटिसाइड जे उंदीर आहेत त्यांना मारण्यासाठी क्रोनिक पॉयझन असतं, अॅक्यूट पॉयझन. अॅक्यूट म्हणजे काय, आपल्याला लगेच रिझल्ट देतं. लगेच रिझल्ट देणारे कोणत्या, अॅक्यूट पॉयझन. फॉर एक्झाम्पल आपलं अल्युमिनियम फॉस्फाईड असेल, काय आहे, अल्युमिनियम फॉस्फाईड. फॉस्फाईड हे काय, अॅक्यूट पॉयझन आहे, लगेच इन्फेक्शन कॉज करतं आणि इथे आहे की इन्फेक्शन डेव्हलप स्लोली, तर हे काय करतं, एकदम फास्ट ऍक्शन असते आणि लगेच तो काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. हे अॅक्यूट, एक्झाम्पल अल्युमिनियम फॉस्फाईड. आणि क्रोनिक, वारफारिन जे आहे, वारफारिन काय आहे, हे एक लॉंग लास्टिंग चालणारं उंदराचं औषध आपण जे म्हणतो त्याला रोडेंटिसाइड. हे जे आहे हे काय करतं, एकदम स्लोली डेव्हलप होतो, स्लोली इन्फेक्ट करतं आणि लॉंग लास्टिंग असतं. हे काय, एक्झाम्पल क्रोनिक आणि अॅक्यूट. सिस्टमिक म्हणजे काय, नसात घुमते तुमच्या आणि त्याला म्हणजे त्याला रिमूव्ह करायला खूप प्रॉब्लेम जातो. जसं की सिस्टमिक पॉयझन आपण कशासाठी यूज करतो, तुम्ही आफिड जासिड, मावा तुडतुडा हे नाव ऐकलं असेल, त्याच्यासाठी आपण जनरली सिस्टमिक पॉयझन यूज करतो. सिस्टमिक पॉयझन म्हणजे काय, की ते काय करतं, स्टार्टिंगला आपलं हे प्लांट आहे, ह्या प्लांटच्या प्रत्येक रूट पोर्शन म्हणजे आता प्लांट लिव्स या कॅनॉपीवरती जरी पडलं तरी ते काय करतं, पूर्ण मी तुम्हाला सांगितलं नसानसात घुमतो, म्हणजे काय, झायलम फ्लोएम थ्रू ते रूट पर्यंतही जातं आणि शूटच्या मेन जो म्हणजे शूट इलॉंगेशन म्हणजे खूप मोठा शूट असेल त्यावरतीही जातं. आणि प्रत्येक पानात, प्रत्येक पर्णरंध्रात तुम्हाला ते दिसून येतं, क्लोरोप्लास्ट जे असतील, क्लोरोफिल, त्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि आपल्याला त्याचा इफेक्ट कसा जाणवतो, जेव्हा त्यावरती आफिड जासिड फीड करतात, ते काय करतात, सेल सॅप सक करतात. जो प्लांटचा सेल सॅप असतो, प्लांटचा सेल सॅप म्हणजे काय, की जे क्लोरोफिल कंटेंट आहे त्या क्लोरोफिल कंटेंट वरती क्लोरोफिल कंटेंट असेल त्यावरती फीड करतो. त्यावरती फीड केल्याच्या नंतर ते काय जाते, त्यांच्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण त्याला त्याला काय म्हणतो आपण, सिस्टेमिक असं म्हणतो. सिस्टेमिक दिसलं म्हणजे फक्त तुम्हाला एवढंच असलं की ते काय करते, नसात घुमते आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या क्रॉप जे
पेस्ट आहे त्यावरती दिसून येतो, क्रॉप पेस्ट आहे त्यावरती दिसून येतो. म्हणजे एखादा रोग जर असेल, ओके, संक्रमित रोग जर असेल, डिसीज असेल एखाद्या पानावरती. आता बघा येलो व्हेन मोझॅक, तुम्हाला मूगबीन माहिती आहे, त्याच्यावर येलो व्हेन मोझॅक आपल्या ओकरावरती येतो. भेंडी माहिती आहे, त्याच्यानंतर मूगबीन तुम्हाला माहिती आहे. मूगबीन मध्ये येलोइश पॅचेस, आपल्याला येलोइश पॅचेस दिसून येतात. त्याच्यानंतर हे जे याच्या शिरा असतात, ओकरामध्ये आपलं भेंडी त्याच्या शिरा असतात, त्या पिवळ्या पडायला लागतात. तर हा एक डिसीज आहे, पण कोण ट्रान्समिट करतं, ह्याला इकडून तिकडे वाहून नेण्याचं काम कोण करतं, व्हाईट फ्लाय करते. तर शेतकरी काय करतात, किंवा जे आपले सायंटिस्ट आहेत ते रिकमेंड काय करतात, की व्हाईट फ्लाय साठी तुम्ही सिस्टेमिक पॉइझन आणा, ते मारा. म्हणजे व्हाईट फ्लाय जर मेल्या तर काय होईल, की त्याचं संक्रमण जे आहे ते वाढणार नाही. ओके, ते काय ते जे आहे इन्फेक्शन जे आहे ते दुसऱ्या क्रॉपवरती डेव्हलप होणार नाही. म्हणजे काय, नाबाजे का बास, नाबाजे की बासुरी. जसं ओकराचं आहे तसं मूगबीन मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर येलोइश आपल्याला पॅचेस दिसून येतात. मोझॅक डिसीज त्याच्यामध्ये दिसतो. तो कशामुळे येतो, तो आफिडमुळे येतो. तर तिथेही आपण काय सांगतो, की सिस्टमिक पॉइझन अप्लाय करा. ओके, मला असं वाटतं तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन फर्स्ट. देन नेक्स्ट बघा, जोडा लावा. इथं आपल्याला मॅच द फॉलोइंग मध्ये विचारलेलं आहे. गाई, म्हशी, शेळी, मेंढी आणि त्याची काय जे ब्रीड आहेत त्या विचारलेल्या आहेत. आता फर्स्ट काय आहे, गाय. गाय आपल्याला म्हणजे गीर गाय खूप फेमस आहे. सध्या तुम्ही बघितलं असेल की गीर गाईचं तूप जे आहे ते एक व्हॅल्युएबल आहे. म्हणजे काय, इथे आपली जोडी कोणती लागते, कॅटल असेल तर गीर कॅटल. म्हणजे फर्स्ट ए चा आन्सर काय होते, सेकंड होत आहे. ओके, देन बी चा आन्सर बघा, बफेलो. बफेलो म्हणजे काय, म्हैस, मेहसाणा. मेहसाणे ही जी आहे बफेलोची एक इम्प्रूव्ड ब्रीड आहे, आणि हे काय मिल्क पर्पज ब्रीड आहे. म्हणजे सेकंडला काय येतं, सेकंड आणि फर्स्ट. बघा ही जोडी तुम्हाला कुठं दिसते आहे, की तुम्हाला फर्स्ट याच्यामध्ये सुद्धा सेकंड दिसतं, मला थर्ड याच्यामध्ये सुद्धा सेकंड दिसतं, फोर्थ याच्यामध्ये. मग मी काय करेल, सेकंड ऑप्शन कडे बघणारच नाही. मग दुसरी जोडी जी आहे बफेलोची ती फर्स्ट सोबत जुळते. ती काय जुळते, फर्स्ट सोबत. आता फर्स्ट कशामध्ये आहे, थर्ड आणि फोर्थ मध्ये सुद्धा आहे. ओके, म्हणजे मी हे ऑप्शन रिमूव्ह करेल, हे ऑप्शन रिमूव्ह करेल. माझ्याकडे ऑप्शन कोणते राहतील, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन राहील. ओके, आता गोट आणि शीप, जी शेळी आणि मेंढी. शेळी जी आहे जमनापारी शेळी, आपण ऑप्शन थर्ड जे आहे जमनापारी शेळी ही खूप म्हणजे जशी गीर गाय आहे तशी जमनापारी शेळी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि मेंढीची जात जी गड्डी आहे, गड्डी जनरली आपण जो आपला नॉर्थ इंडिया आहे त्यामध्ये पाहायला मिळते. ओके, शीप काय, गड्डी, आणि गोट कोणती, तर जमुनापारी. तर बघा याच्या इम्प्रूव्ह इथे काय आपलं ऑप्शन थर्ड आहे. ओके, ऑप्शन थर्ड आहे. आता बघा, जर गायीबद्दल जर बोलायचं झालं, गायी जर गीर आहे, त्याच्यानंतर साहिवाल आहे, कोणती, साहिवाल, रेड सिंधी ह्या काय आहेत, मिल्क पर्पज म्हणजे दूध देणाऱ्या दुधाळ ज्या ब्रीड आहेत ह्या ऐकून त्या गीर, साहिवाल, रेड सिंधी यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि ज्या फक्त ड्रॉट पर्पज साठी म्हणजे शेतीच्या कामासाठी यूज होते ती म्हणजे पंढरपुरी. आपल्या गायीमध्ये जर म्हटलं तर पंढरपुरी जी खिल्लार आहे त्याला काय म्हणतो, मराठीत आपण त्याला खिल्लार, काही जण खिल्लार बैल म्हणतात, काही जण पंढरपुरी म्हणतात, ही फेमस आहे. यावरती क्वेश्चन जो आहे तो येऊ शकतो. ओके, म्हशीबद्दल जर म्हटलं तर मुर्हा, मेहसाणा. ओके, मुर्हा झाली, मेहसाणा झाली, त्यानंतर जाफराबादी ह्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, मेहसाणा आणि मुर्हा आणि मेहसाणा त्याचा एक क्रॉस आहे, तो म्हणजे सुरती ब्रीड, ह्यावरती ही क्वेश्चन हा येऊ शकतो. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन थर्ड. शेळी. शेळी जी आहे, शेळीबद्दल बघा, उस्मानाबादी शेळी एक फेमस आहे. जशी इथं जमुनापुरी विचारली, तिथे एक म्हणजे पॉसिबिलिटी आहे, महाराष्ट्राची एक्झाम आहे तर तिथे आपल्याला उस्मानाबादी शेळीबद्दलही विचारू शकतात. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, आणि हा ब्लॅक बेंगाल जी आहे ती शेळी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं जे मांस आहे, मांसासाठी ती प्रसिद्ध आहे. कोणती, ब्लॅक बेंगाल. तुम्ही बघितली असेल, आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांनी ती टेस्ट सुद्धा केली असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग. आता बघा 2019 चे प्रश्न सुरू झाले. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स शुड बी कन्सिडर्ड इम्पॉर्टंट व्हाईल युझिंग इन्सेक्टिसाइड. आणि ऑप्शन आहे बघा, चॉईस ऑफ इन्सेक्टिसाइड टाईप, देन इफिशियन्सी ऑफ इन्सेक्टिसाइड टाईप, ऑप्शन
थर्ड आहे डोज ऑफ इन्सेक्टिसाइड आणि ऑप्शन डी आहे कलर ऑफ इन्सेक्टिसाइड. तर बघा, जेव्हा आपण इन्सेक्टिसाइड यूज करत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं असते आपली जी चॉईस आहे इन्सेक्टिसाइड टाईपची. आता मला सांगा, जर तुमच्या शेतात जर थ्रिप्स, जर समजा तुम्हाला दिसत असेल की फुलकिडे दिसत आहेत, मावा, तुडतुडे हे जर दिसत आहेत, हे काय आहेत की हे सिस्टेमिक पॉइझननी मरतात. हे सेल्स ऍब्सॉर्ब करणारे इन्सेक्टिसाइड आहेत. ओके, इन्सेक्ट्स आहेत. त्यानंतर जर तुमच्या शेतात जर समजा आता खूप साऱ्या लार्वी दिसत असतील किंवा मॉथ, तुम्हाला सुरवंट जर दिसत असेल, तर तेव्हा आपली चॉईस ही ग्रेट राहते. इन्सेक्टिसाइडचा टाईप त्यावरून ठरतो की कुणाला मारायचं आहे. जर अळ्यांना मारायचं आहे तर मी काय करेल, स्टमक पॉइझन मारेल ना. आणि जर मला जर समजा आता आफिड जासिड व्हाईट फ्लाय जर मारायचा आहे तर त्याच्यासाठी मला काय यूज करावं लागेल, सिस्टेमिक पॉइझन यूज करावं लागेल. तर आपली जी इन्सेक्टिसाइड टाईप कोणता यूज करायचा आहे त्याची चॉईस जी आहे ती फार महत्वाची असते. त्यांना हे इफिशियंट इन्सेक्टिसाइड, इफिशियंट म्हणजे ते किती प्रमाणात इफिशियंट आहे, त्याचा डोस जो आहे तो महत्वाचा असतो की किती आहे. 25% आहे. काही कॉम्बी प्रोडक्ट असतात, जसं की आता तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये की हा कॉम्बी प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये की काय बा एक याच्यामध्ये इकडायसोनचं सुद्धा काम करते, की इकडायसोनचं काम करते प्लस नर्व पॉइझन सुद्धा आहे. ओके, असे कॉम्बी प्रोडक्ट ज्याच्यामध्ये निओनिकोटिनॉइड म्हणजे आपलं काय म्हणतो पण त्याला, ऑलिथ्रिन वगैरे, सायपरमेथ्रिनचा घटक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लॅम्बडा सायलोथ्रिन प्लस आणखी एक कॉम्बी प्रोडक्ट आहे, त्याच्यासोबत दुसरं डायमाइड, फ्लोराईन, ट्रिनिफ्लोर वगैरे आहे. तर ह्याची जी आणि ते किती किती प्रकारे इफिशियंट आहे, त्याचा डोस किती आपल्याला यूज करावा लागतो, ह्या महत्वाच्या असतात. आणि कलर जो आहे हा मी तुम्हाला म्हणेल की थोडासा जो आहे त्याचा लेबल कलर इम्पॉर्टंट आहे. लेबल कलर जर इथं असतं ना तर आपलं आन्सर करेक्ट असतं. इथं जर लेबल कलर असतं की लेबल जो आहे की आपल्याला कोणतं, आपण काळजी कोणती घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यावरती वेगवेगळे लेबल असतात बघा. असे ट्रायंगल आहे, ओके, 2 ट्रायंगल असतात, त्यावरती एक रेड कलर तुम्हाला दिसतो, रेड, त्याच्यानंतर येलो कलर असतो, येलो, त्यानंतर ग्रीन कलर असतो, त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर असतो. जर याच्यामध्ये लेबल कलर जर विचारलं असतं तर आपण डी आन्सर सुद्धा करेक्ट म्हटलं असतं. ओके, रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन, ओके, काय दर्शवतात ह्याचं जे आहे मी एक पिक्चर जे आहे आपल्या टेलिग्रामचं जे जनरल ऍग्रिकल्चर टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावरती अपलोड केलं आहे. मी परतही तुम्हाला अपलोड करून देईल. म्हणजे काय, ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. ओके, जसं की रेड आहे त्याची इफिशियन्सी खूप हाय असते, जे की जर व्हेजिटेबल क्रॉप आहे त्यावरती आपण मारू शकत नाही, कारण काय रेसिड्यूचे प्रॉब्लेम जास्त येतात. त्यानंतर येलो जे आहे हे मॉडरेट असतं. ओके, हाय असतं, त्याच्यानंतर ब्ल्यू जे आहे ते मॉडरेट असतं. त्यानंतर ग्रीन जे आहे ते आपण यूज करू शकतो, जसं मालाथिओन आहे. मालाथिओन जे आहे व्हेजिटेबल साठी बेस्ट सांगितलेलं आहे. ओके, अशा अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात, मी तुम्हाला त्या अपलोड करून देईल. ओके, किंवा ह्याची जी पीडीएफ आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इन्क्लूड करून देईल. ही जी पीपीटी आहे याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळेल, पीपीटी सुद्धा मिळेल. पण केव्हा, तुम्ही मला जर कॉमेंट सेक्शन मध्ये सांगाल, तुम्हाला जर खरंच गरज असेल तर मी अपलोड करेन, अदरवाईज अपलोड करणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य ह्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे की एलिमेंट्स, त्याचं फंक्शन काय आहे. ओके, प्लांट मध्ये त्याचं फंक्शन काय आहे हे विचारलंय. नत्र म्हणजे काय, नायट्रोजन. नायट्रोजन काय आहे, हा न्यूक्लिक ऍसिडचा एक कॉम्पोनंट आहे, प्रोटीन मध्ये आहे. प्रोटीन्स मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, हॉर्मोन्स मध्ये सुद्धा पाहायला मिळतो, कोएन्झाइम्स मध्ये सुद्धा पाहायला मिळतो. तर हे काय आहे, करेक्ट आहे. कारण न्यूक्लिक ऍसिड मध्ये बेसच कोण असतो, नायट्रोजनचा बेस असतो, त्याला पेंटोज शुगर अटॅच असते. ओके, देन हे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय, क्लोरोफिलचा कॉम्पोनंट आहे. जर तुम्ही क्लोरोफिलचा केमिकल फॉर्म्युला जर बघितला तर त्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम कोण असतो, तर मॅग्नेशियम असतो. ओके, देन आहे फॉस्फरस. फॉस्फरस काय, कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. ओके, याच्यामध्ये काय असते, पेंटोज शुगर असते आणि एक त्याला नायट्रोजन फॉस्फरस जे आहे पेंटोज शुगर आणि एक फॉस्फरस बेस सुद्धा अटॅच असतो. एटीपी, ओके, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, हे काय फॉस्फरस, हे काय आपल्याला काय देतं, एनर्जी करन्सी देतो. ओके, एनर्जी करन्सी देतो. आणि सम कोएन्झाइम. आणि फोर्थ ऑप्शन काय आहे बघा, सल्फर. सल्फर काय आहे, सल्फर कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. हा न्यूक्लिक ऍसिडचा कॉम्पोनंट नाही आहे, हा अमायनो ऍसिडचा कॉम्पोनंट आहे सल्फर. तुम्ही बघा, मिथॅमाइन, सायस्टीन, सिस्टीन हे
अमायनो ऍसिड रेड केले असतील त्याच्यामध्ये सल्फर हा खूप मोठा रोल प्ले करतो. मग चुकीची जोडी कोणती आहे, चुकीची कार्यपद्धती कुणाची आहे, तर सल्फरची आहे. गंधक म्हणजे काय, आम्लाचा घटक. हा आम्लाचा घटक नाही आहे, हा एक अमायनो ऍसिडचा घटक आहे. कशाचा घटक आहे, अमायनो ऍसिडचा घटक आहे. करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन 4. बघा आता 2025 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पीवायक्यू रिपीट होत असतात. 2025 मध्ये आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, मिनरल्स वरतीच क्वेश्चन आहे. इथे काय, नायट्रोजन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर जे 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत. किती, 17 इसेन्शियल एलिमेंट्स आहेत जे की प्लांट साठी खूप महत्वाचे ठरतात, म्हणून आपण त्याला इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. ओके, आपण नाही म्हणत. हा कॉन्सेप्ट लायबॅक नावाच्या